शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा ब्रेक. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू. मतदान झाल्यास 25 जून पर्यंत राहणार आचारसंहिता. 30 जून पूर्वी कर्जमाफी देण्याचं सरकारचं आश्वासन. सोनगे येथील बलभीम विकास संस्थेत धाडसी चोरी. अंदाजे 40,000ची रोकड लांबवली. उद्या औषध दुकानदारांचा विविध मागण्यांसाठी देशव्यापी बंद. बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ. पेट्रोल 86 पैसे तर डिझेल प्रति लिटर 83 पैशांनी महागलं. 4 दिवसात बदली ही दुसरी दरवाढ. मुंबईमध्ये पावाची लादी महागली. प्रति लादी 5 रुपयांची वाढ. वडापाव आणि इतर पावाच्या पदार्थांच्या दरावर परिणाम. आर्थिक वादळ येतंय. सामान्य जनता उद्ध्वस्त होणार. फक्त अदानी आणि अंबानी वाचणार. राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल. शिवराज मोटेगावकरच्या मुलाची पुण्यामधल्या सीबीआय कार्यालयात चौकशी. फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा मोटेगावकरच्या मुलालाही फायदा झाल्याची चर्चा. आरसीसी क्लासमधील आणखी 3 विद्यार्थ्यांची चौकशी. नीट पेपर फुटीच्या नंतर काँग्रेसचा राज्याच्या MSCET परीक्षेवरती देखील संशय. 12वी मध्ये 37% मार्क असणाऱ्याला सीईटी मध्ये 99.97% कसे काय? पुरावे दाखवत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केले सवाल. नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. विमानतळाला नाव देणं हे राज्य आणि केंद्र सरकारचं काम. त्यांच्याकडे जा असा याचिकाकर्त्यांना सल्ला. आणि संभाजी ब्रिगेडकडून पिंपरी चिंचवडमध्ये आरसीसी क्लासच्या बोर्डाची तोडफोड. तर अकोल्यात आरसीसीच्या बोर्डवरती शेण फेकून निषेध.